सन्मान या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय। त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। पहिला चेंडू आणि इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार, चेंडू मात्र पाठवलाय थेट सीमारेषा पार, वाघांची दाढ पोडला पहाड, षटकार। छत्रपतींचा हा छावा, या मिळाल्या 6 धावा। आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार। ते 6 धावांच्या मदतीने संघाचं खातं इथे आपण पाहिलं तर उघडलं आहे। काळूस नगरीचे अष्टपैलू खेळाडू भूषण वाटेकर यांचे शुभागमन, त्यांचे स्वागत आहे। पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळलाय, स्क्वेअर लेगला हवेत उडवलाय, चेंडू पाठलाग सुरू आहे, प्रयत्न सुरू आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, अडविल फेकी करेल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर मिळतात। बॅटिंग करत असताना स्वर्गीय कैलासवासी नंदाई बुरे स्पोर्ट फाउंडेशन महानुभावची कोळी हा संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करतोय। 2 चेंडू आणि धावफलक कोटी बनवला जात आहे, 8 धावा, 34 चेंडू आणि 76 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे असूनही टार्गेट मोठा आहे। बहुसंख्या आपण पाहिलं तर मोठी उभी केली आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत आंबेठाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय सचिनभाऊ मांडेकर यांचं शुभागमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत। आणि स्वागत केले मिडामच्या टोकावरतून टीप वापरला चेंडू पाठवलाय, 1 2 3 टप्पा घेत सीमारेषा पार, चौका। मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका। धन्यवाद डीसे। इथे आपण पाहिलं तर व्यासपीठावरती काय अतिथी मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत। आपल्या स्पर्धेच्या आजच्या दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची प्रचंड मोठी मांडळी आपण पाहत असतो। क्रिकेटचे रसिक प्रेक्षक फार मोठी गर्दी या मैदानावरती सातत्याने करतायत। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेठाणचे मैदान सातत्याने आपण पाहिलं तर क्रिकेट यासाठी ओळखला जातो आणि क्रीडा नगरी आपण नेहमी दुमदुमताना पाहिलेलं आहे। 12 धावा, 3 चेंडू, स्टेप आउट चालला, बॅटर समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, पावलांचा वापर केला जातोय आणि तिथे बॅक टू बॉलर खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात गोलंदाज अविनाश काळे जो मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानी करतोय। 32 चेंडू 72 धावा इथे आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्यात। 36 चेंडू आणि 84 धावांचं एक मोठं टार्गेट वाकसेनगरचे मावळे वाकसेनगर या टीमने ठेवलेलं आहे। धावांचा पाठलाग करतोय संघ बानवाची क्वाळी। शॉर्ट पे चेंडू होता, टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला, एक्स्ट्रा कव्हर, फटका मात्र खेळला, एक सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार, आंबेठाण चषक 2025 चा खणखणीत चौका। बाहुली मौका हा मारला चौका। आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका। 16 धावा धावफलक होत आहे। पॉवर प्लेचं पहिले षटक इथे आपण पाहिलं ते सुरुवात बॅटिंग करतोय सिद्धार्थ गायकवाड। काल आपण पाहिलं भव्य जिल्हा परिषद चषक 2025 या स्पर्धेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यानं पटकावला आणि कालच्या प्रमाणे त्यानं बॅटिंग केली, कालच्या प्रमाणे त्यानं फलंदाजी केली, त्याचप्रमाणे आज तो इथे या मैदानात बॅटिंग करताना पहिल्याच षटकात पॉवर प्लेच्या आपल्याला पाहायला मिळते। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या बिनबाद 16 धावा। आंबेठाण चषक 2025 आपण पाहता आयोजकांनी घेतले प्रचंड कष्ट, मेहनत, परिश्रम आणि तदनंतर आपण पाहिलं तर साकारलेला आंबेठाण चषक 2025 एक भव्य दिव्य सोहळा। आंबेठाण ग्रामस्थ सातत्याने आपण पाहिलं तर क्रिकेट आणि बैलगाड्या दोन्ही खेळाडूंवरती नितांत प्रेम करताना पाहिले। हे सुरुवातीला कालही सांगितलं, हाचही सांगतो आणि येणारे 5 दिवस आपण सातत्याने पाहत असेल ही स्पर्धा। आंबेठाण गावानं गावाचं गाव पण झोपलेलं आहे।
शिवजयंती उत्सव असू द्यात, श्रीराम जन्म उत्सव असू द्यात, आंबेठणगावची यात्रा असू द्या, आंबेठणगावच्या बैलगाड्याच्या शर्यती असू द्या, आंबेठण प्रीमियर लीग असू द्या किंवा आंबेठण चषक असू द्या, सातत्यानं आपण पाहिलं तर या प्रत्येक खेळावरती अतिशय नितांत प्रेम करणारे आंबेठणचे ग्रामस्थ आपण सातत्याने पाहिलेत आणि फार दानशूर आहेत. क्रिकेट खेळावरती प्रेम करतात, बैलगाड्यावरती प्रेम करतात. खेळाडूंसाठी प्रचंड मोठी पारितोषिके या स्पर्धेत आपण पाहतोय. फटका खेळलाय, सरा बॅटनं समोर उडवलाय, चेंडू मात्र पाठवलाय टीप लांबून सीमारेषेच्या पलीकडे, चरण षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दुंदुलीत षटकार. 22 धावा रोपेल होत आहेत. 29 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 62 धावा. टार्गेट मोठा आहे, धावांचा पाठलाग होतो, काल आपण पाहिलाय. आज तो प्रयत्न आहे, कव्हरला टिपला एक सुंदर सेल, टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला विकेट सेल पतन, पहिला बॅटर इथे आपण पाहिलं तर माघारी परततो. पहिला फलंदाज विशालच्या रूपाने इथे आपण पाहिलं तर बाद होते. विशाल डगेला परतावं लागते. बानोबा चिकवाई संघाचा पहिला बॅटर सेलबाद. संधी साधून थेट पठ्ठेने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते. पहिला ब्रेक थ्रू आपण पाहिलं तर इथे गोलंदाज हृदय शेडगे आपल्या संघाला मिळून देताना पाहायला मिळते. 22 धावा रोपेल होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमवली. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 28 चेंडू 62 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर मैदान होते आहे. ऑफिशियली दोनही पंच आपण पाहतोय. दीपक पेगावकर सर आहेत, अतुल रोंगे सर आहेत, तर अंपायर म्हणून अक्षय मुरमुरे सर देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपल्याला काम करताना पाहायला मिळतील. 22 धावा रोपेल होत आहेत. एक कडीबा, त्याचे स्कोरर अक्षय खैरे, अतिशय सुंदर स्कोरिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. जे प्रसिद्ध वेबसाईट टेनिस क्रिकेट .in या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना पाहायला मिळते. प्रामुख्यानं काही खेळाडूंचे व्हिडिओ, काही खेळाडूंचे रील आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहतोय. काल आपण पाहिला, आज आपण पाहिला आणि दररोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्प मित्र उपस्थित होत आहेत, त्यांचे स्वागत आहे. काल आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होते. येणारे 5 दिवस ते आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहताना पाहायला मिळतील. क्रिकेटच्या स्पर्धा आणि क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी आपण सातत्यानं आंबेठाण गावातून पाहिलेले आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे. मी सातत्याने सांगतो की ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो खेळ मात्र क्रिकेटचा आहे. टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. बहुसंख्य आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 23 धावा धावपल होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली गेली. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. अमोलची घाटे उपस्थित होत आहेत. दत्ताभाऊ शिळवण यांचं शुभागमन होते. शांतारामची गाडे साहेब उपस्थित होत आहेत. सचिनरावजी शेळके, अमोलरावची घाटे या मांडवरांचं शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारी सर्व मंडळी आहेत. दत्ताभाऊ शिळवणे व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. त्यांचं खेड तालुका टेनिस बॉल क्रिकेटसाठी फार मोठं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. बाळासाहेब शिळवणे क्रिकेट अकॅडमी हे नाव सातत्यानं आपण पुणे जिल्ह्यात चर्चेत पाहिलं. एक काळ होता ज्यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर नव्हता, म्हणजे युट्यूब वगैरे त्यावेळेस काही नव्हतं. त्यावेळेस बाळासाहेब शिळवणे क्रिकेट अकॅडमी या संघाच्या नावानं आपण पाहिलं तर संघ सातत्यानं ओपन खुल्या गटात आपण पाहायचं. दत्ताभाऊ शिळवणे आणि टीम त्याचे मॅनेजमेंट करायचे. आज व्यासपीठ होती, त्या टीमचे मॅनेजमेंट गुरु दत्ताभाऊ शिळवणे उपस्थित होतात. त्यांचं स्वागत आहे आणि स्वागत केलंय खणखणीत सत्कार. अनेक मान्यवर व्यासपीठ होते आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. मान्यवरांचं स्वागत आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहतोय. अतिथी मान्यवर पाहुणे ही संपूर्ण स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित होत आहेत. संपूर्ण आयोजक कमिटी देखील या स्पर्धेत सातत्यानं खूप चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळते. सर्पमित्र शांतारामची गाडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत आहे. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिले ते संपला आहे.
षटकाची समाप्ती होते. धावफलक होते आणि स्कोर कार्ड होते बनवलं जात आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33, 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 51 धावा. चोवीस चेंडू आणि 51 धावांची गरज. जी सोनवणे अडेकन उपस्थित होत आहे. डॉक्टर साहेबांचं स्वागत आहे. श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण, समस्त ग्रामस्थ आंबेठाण आणि आंबेठाण चषक 2025 मध्ये डॉक्टर साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होत आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे. 33 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावले जाते. 2 षटक संपलीत. षटक क्रमांक 3. पहिला चेंडू होता बॅटचं टॉप एजच्या टी फाईन लेग मध्ये चेंडू मात्र चाईल. 1 2 3 4 टप्पे घेत सीमा रेषेला दन करत दणदणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 37 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. तुडुंब भरले नदी नाले लहर समुद्राचे येईल काय. खेळ तर अनेक होतील परंतु क्रिकेट सारखा पाहायला मिळेल काय. आंबेठाण चषक 2025 आपण पाहतोय. प्रचंड मोठी भरघोस बक्षीस आपण पाहतोय. या स्पर्धेचं अतिशय सुंदर आयोजन नियोजन करणारी संपूर्ण आयोजक कमिटी आपण सातत्यानं पाहतोय. 23 चेंडू 47 ची गरज. एक गडी बाद 37. यानंतरच्या दोन्ही टीम आपण तयार राहा. ही मॅच संपली की दुसरी मॅच सुरू होणार आहे. चेंडूनं बॅटचं टॉपिच घेतलंय आणि तिथे आपण पाहिलं तर सेल मात्र सुटला गेलाय. चुका देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस, चितो मॅचेस, रनआउटची संधी आणि पळून पूर्ण केल्या जातात. तब्बल 4 धावा जिथं विकेट आली होती तिथे आपण पाहिलं तर सेल सुटला आणि 4 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत. एक गडी बाद 41 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. 22 चेंडू आणि 43 ची गरज. सचिन जाधव बॅटिंग करतायत. 3 चेंडू 9. सिद्धार्थ गायकवाड 9 चेंडू आणि 26 धावा. कालच आपण पाहिलं स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबा चिकवाळी संघ जिल्हा परिषद चषक विजेता झाला, चॅम्पियन बनला. मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र हवेत खेळला आणि उडवलाय हवाई सपार. हवाई मार्गानं आकाशाचा वेध घेणारा चेंडू मात्र चाईल सीमा रेषा पार मिड विकेटच्या पलीकडे. षटकार 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक बनवलं जात आहेत. एक गडी बाद 47. 21 चेंडू आणि 37 धावांची गरज आपण पाहतोय. समीकरण बदलते. गणित गुणोत्तर चित्र इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. यानंतरच्या दोन्ही टीमला विनंती आपण तयार राहा. कैलासभाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनावळे पाळू, शिंदेनगरीचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष, पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, हिंद केसरी फायनल सम्राट गौरमांना मिंडे, अंकुश शेठ गायकवाड, तानाजी शेठ पानमन स्पोर्ट फाउंडेशन शिंदेगाव याही संघाला विनंती आपण तयार राहा. त्यानंतर आपली मॅच लगेच सुरू होणार आहे. 47 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावली. शेवटचे 20 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 37 धावा. एक चेंडू एक धाव फार महत्वाच्या. रोहित धुमाळला आपण पाहतोय. पटका खेळलाय, मिड विकेटला येतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, फेकी लाजवाब आहे, बॅकअप चांगला आहे. धावफलक 48. बॅटिंग साठी सिद्धार्थ. शॉर्ट पिच चेंडू होता, वेट केलाय, ऑच केलाय, चेंडू उडवलाय. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे होतो चेंडू. सीमारेषा पार. धावा मिळताय 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे बदलतायत.
54 धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिलं तर गमवली. षटक क्रमांक देखील चौथ्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरू आहे. टप्पा पडतोय आणि चेंडू आपण पाहिलं तर दिशा भरकटतोय. पंच कळतायत इट्स अ व्हाईट बॉल. एक खराब चेंडू होते. एक अतिरिक्त अवांतर धाव ते देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 55 धावा. त्या मात्र धावपल होत आहेत. एक गडी बाद. षटक क्रमांक 4 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सिद्धार्थ गायकवाड साठी एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर टाकलं ते. सिद्धार्थ बॅटिंग करतोय 13 चेंडू आणि 31 धावा. सचिन जाधव बॅटिंग करतोय 6 चेंडू 16 धावा. टीमची संख्या एक गडी बाद 55. 16 चेंडू 29 धावांची गरज मात्र विजयासाठी. यावेळीचा चेंडू होता. पंच आपण पाहिलं तर तिथे आपल्याला कळवत आहेत. व्हाईट बॉल अतिरिक्त अवांतर धावे ते. स्कोर कार्ड पुढे जातो. धावपल कोते आकडे इथे आपण पाहिलं तर बदलत आहेत. एक गडी बाद 56. चौथं षटक सुरू आहे. 16 चेंडू 28 धावांची गरज. 28 रन टू विन 16 बॉल. 16 चेंडू 28 ची गरज. सामना असून आपण पाहिलं तर दोलन स्थितीत आहे. टप्पा पडतो. यावेळेस कव्हरच्या टोक्यावरतून पाठवलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाललं. धावपल कोते आकडे बदलत आहेत. एक गडी बाद 60 धावा. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 24 धावा. साठ धावा धावपल होत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर गमावले जाते. चौथं षटक देखील यावेळेचा चेंडू होता आणि फटका आपण पाहिलं तर खेळलाय. सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. एक मोठा प्रहार. सीमारेषा पार षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 65 धावा धावपल होत आहेत. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज आपण पाहतोय. चौथं षटक सुरू आहेत. प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत. समीकरण इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. विजयश्री करिअर अकॅडमी आंबेठाण यांच्या वतीनं महाभारती डेमो आयोजन या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आंबेठाण या ठिकाणी आपण पाहिलं तर संपन्न होणार आहेत. पंच कळत आहेत. व्हाईट बॉल. त्या कार्यक्रमाचं वेळापत्रक आहे सकाळी 6:10 ते 9:30 वाजता ग्राउंड सेशन आहे. 9:30 ते 10:30 डाईट विश्रांती आहे. 10:30 ते 12 पर्यंत लेखी पेपर आहे. बक्षिसांचे खैरात आहेत. प्रथम 3 मुले व प्रथम 3 मुली यांसाठी ट्रॉफी आणि टी शर्ट आहे. गोळाफेक धावणे आणि 800 मीटर 1600 मीटर 100 मीटर यासाठी ट्रॉफी आहे. बेस्ट परफॉर्मन्ससाठी एक ट्रॉफी आहे. याचं सौजन्य सर्पमित्र शांतारामची गाडे, सर्पमित्र श्रीकांतजी बिरदवडे, उद्योजक योगेश शेठ चव्हाण, उद्योजक कुलदीप शेठ पडवळ आणि सह्याद्री स्पोर्ट्स आकंचे दिनेश सर यांच्या माध्यमातून त्याचं आयोजन केलं आहे. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. मुख्य व्यासपीठात येतोय. एक टप्पा घेत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. त्यासाठी संपर्क करण्यासाठी राजू बुडे सर व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता. त्यांचा क्रमांक आहे 90 28 51 35 12. जिल्हा परिषद शाळा आंबेठाण पाण्याच्या टाकी जवळ या छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड वरती महाभारती डेमोचं आयोजन विजयश्री करिअर अकॅडमी आंबेठाण यांच्या वतीने केलं आहे. मी सगळ्या तरुण तरुणींना नक्कीच आवाहन करेल की आपण आवर्जून सहभागी व्हा आणि त्यामध्ये पार्टिसिपेट व्हा. 12 चेंडू 13. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 71 धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्यात आणि शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 13 धावा. स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वायडी संघाला. डुवाडायची मॅच आपण पाहतोय. नॉकआउटचे सामने आज इथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक दिवशी 8 संघ आपल्या स्पर्धेत खेळणार आहेत. प्रत्येक दिवशी 8 टीम पार्टिसिपेट होत आहेत, सहभागी होत आहेत. अगदी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भारत देशातून तारे सितारे रती महारथी खेळाडू या मैदानात खेळण्यासाठी अवतरतायत येत आहेत आणि त्या खेळाडूंचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर उडवलाय लॉंगॉनला पाठवलाय आंबेठाण चषक 2025 चा A1 क्वालिटीचा एक ब्रँडेड षटकार.
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 77 धावा धावपल होत आहेत. एक कडी बाद 5वं षटक सुरू आहे. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी. प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत. प्रत्येकाला जिंकायचे, प्रत्येक जण जिंकण्यासाठीच इथे आपण पाहिलं तर खेळत असतो, लढत असतो, धावा बनवत असतो, धावांचा पाठला करत असतो. ओव्हरपिच चेंडू होता, समोर खेळलाय, फटका चांगला आहे. डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि चुकीचा मोबदला, चुकीचं रूपांतर होतंय. 4 धावा, कणकणीत चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 81 धावा धावपल होत आहेत. एक कडी बाद षटक क्रमांक 5. टप्पा पडतोय, उसळणारा चेंडू ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरून विकेट किपरच्या हातात आपण पाहिलं तर येतो. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथं आहेत. 81 धावा धावपल होती. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. अनवळे पाळू आपण डगआउटचा ताबा घ्या. शिंदेगाव आपण एक खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. लगेच आपण ही मॅच संपली की पुढील मॅचला सुरुवात करणार आहोत. आणि सामना संपलाय. सामना इथे आपण पाहिलं तर जिंकलाय. सामना आपण पाहिलं तर विजय होतोय. स्वर्गीय कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी हा संघ आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात एक मोठा विजय प्राप्त करतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. सुरुवातीला आपण काही सन्मान करतोय व्यासपीठावरती. त्यांनी आपल्याला बॅट बॉल स्टंपचं सूचना केले. डॉक्टर क्रिकेट असोसिएशनचे सुशीलजी सोनवणे सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आंबेठाण नगरीचे आदरणीय सचिनभाऊ मांडेकर यांना विनंती करेल आणि विशाल शेठ दौने साहेब आपल्या शुभास्ते आपण या 2 मान्यवरांच्या शुभास्ते, 2 ग्रामस्थांच्या शुभास्ते आपण सुशील सोनवणे सरांचा सन्मान करतोय. त्यांनी आपल्याला डॉक्टर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बॅट बॉल स्टंपचं सौजन्य केलेलं आहे आणि त्यांचाही संघ एक्झिबिशन मॅच खेळणार आहे. तोही संघ आपण शेवटच्या अंतिम दिवशी या मैदानावरती आपण पाहणार आहोत. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. चला ना, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मैदानचा ताबा घ्या आणि बॅटिंग करणारी टीम आपण सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. दुसऱ्या मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. अनवळे पाळू कॅप्टन. तुकाराम तुमचं क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळे एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या. बॅटिंग करणारी टीम आपण सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. त्यानंतर आपण एक विशेष सन्मान करतो. ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफींचं सौजन्य दिलेलं आहे. उद्योजक आदरणीय अमोल शेठ घाटे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. शाल पुष्पगुच्छाने एक विशेष सन्मान चिन्ह देऊन उद्योजक अमोलदादा घाटे यांचा सन्मान केला जातो. तो सन्मान करण्यासाठी दत्तभाऊ शिरोने, तानाजी शेठ पांडमन यांना विनंती केली की आपण अमोलदादांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. उद्योजक अमोलदादा घाटे आंबेठाण नगरीचे प्रतितेश उद्योजक, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी आपल्याला ट्रॉफीचं सौजन्य केलेलं आहे. त्या आदरणीय अमोल शेठ घाटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. आपलं असंच प्रेम आणि असंच सहकार्य श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण आणि आंबेठाण चषक 2025 आयोजक कमिटीवरती असू द्या. आपला विशेष सन्मान मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. सामन्यावरचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. आता झाला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ गायकवाड यांना आपण सामन्यावरचा किताब या ठिकाणी देतोय. कृष्ण चव्हाण यांना विनंती आपण या आणि उद्योजक अमोल शेठ घाटे यांना विनंती करेल आपण या, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफींचं सौजन्य केले. डॉक्टर सुशीलजी सोनवणे साहेबांना विनंती आपण या, आपल्या शुभास्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतोय. दत्ताभाऊ शिरोने, तानाजी शेठ पांडमन, सचिनभाऊ मांडेकर याही मान्यवरांना विनंती करेल की आपण या सर्वांच्या शुभास्ते आपण पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. रविदादा मांडेकर आणि त्याचप्रमाणे प्रसिद्ध बैलगाडा मालक आदिदादा कदम आपल्याला विनंती आपण या.
रविभाऊ पापळ यांना विनंती असेल की आपण या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण सिद्धार्थ गायकवाडला एक मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी, उद्योजक अमोल शेठ घाटे साहेबांच्या वतीनं आणि एक मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आहे श्रीकृष्ण चव्हाण श्री इंटरप्राइजेस यांच्या वतीनं श्रीकृष्ण भाऊ चव्हाण यांना विनंती करेल आपण या श्री इंटरप्राइजेसचे सर्व श्रीकृष्ण शेठ चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर त्यांच्या वतीनं एक मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आहे. मी त्यांना विनंती करेल आपण या श्रीकृष्ण चव्हाण यांना विनंती आपण या सिद्धार्थ गायकवाडला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय, सामनाऱ्याचा पुरस्कार देतोय. कृष्णा शेठ चव्हाण यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट आहे. अमोल शेठ घाटे उद्योजक यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे. सिद्धार्थ गायकवाडला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. सिद्धार्थ काय सांगशील आंबेटान चषक 2025 या स्पर्धेबद्दल काय सांगशील? काल तुमचा संघ आपण पाहिलं तर विजेता ठरला, तिथे तुला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मिळाला आणि इथे देखील खूप चांगली बॅटिंग केली, पहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय, त्याबद्दल काय सांगशील? स्पर्धेचं नियोजन तर खूप चांगलं केलेलं आहे. आंबेठाण चषक 2025 बंटी मांडेकर असतील आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार असतील, स्पर्धा खूप छान भरवलेली आहे. आणि बॅटिंग म्हणलं तर काल तर खूप चांगलीच झालेली आहे आणि आत्ता पण त्या मानाने बॅटिंग चांगली केलेली आहे. अशीच बॅटिंग पुढं पण करतो असं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सिद्धार्थ गायकवाडला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला. त्यानंतर वागचेनगरचे मावळे वागचेनगरचे कॅप्टन आपल्याला एक सन्मानित केला जाते. सोमनाथ भाऊ शेडगे संघ मालकाने विनंती आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी अमोल शेठ घाटे यांना विनंती आपण या आपल्या शुभास्ते आपण पराभूत संघाला एक सन्मान चिन्ह देऊन आपल्या स्पर्धेत सन्मानित करतोय. आंबेटान चषक 2025 या स्पर्धेत सहभागी झाला, पार्टिसिपेट झाला, त्याबद्दल सोमनाथ भाऊ शेडगे टीमचे टीम ओनर आणि कॅप्टन म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे देखील आभार. पहिली मॅच संपली आणि दुसरा सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होतो. एका बाजूला कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन पाळू अनावळे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत गौरव मन्ना मेंढे, तानाजी शेठ पानमन, अंकुश शेठ गायकवाड यांच्या मालकीचा संघ अर्थात भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव या दोन संघात मॅच क्रमांक 2 ला इथे आपण पाहिलं तर होते सुरुवात. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत शिंदेगाव संघ, तर क्षेत्ररक्षण करताना टीम आपण पाहणार आहोत अनवळे पाळू. आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मधून ऐकूयात पहिल्या डावासाठी आदरणीय प्रवीण करपे सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू उत्तम सर. सर्वांचं पुन्हा एकदा आंबेठाण चषक 2025 मध्ये आम्ही करतो मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. दिवस क्रमांक 2 आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहतो. एका बाजूने कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट क्लब अनावळे बाळू त्यांच्या विरोधामध्ये काबुरामांना मेंढे अंकुश शेठ गायकवाड, तानाजी शेठ पानमन शिंदेगाव 11 या दोन संघादरम्यान सामना क्रमांक 2 आपल्याला मैदानावरती पाहायला भेटेल. 2 सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूने कॅप्टन कुल सोमनाथ कारले, तर समोरनं गोलंदाजच्या ट्रॅकवरती तुकाराम सावंत. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, फटका फसलाय मिड ऑफ झोन मध्ये, झेल टिपलाय, तुषार केदारी डाऊन दी बॉल. पहिला धक्का शिंदेगाव 11 या संघाला. संधी स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. या ठिकाणी ओमकार शेठ आरगडे, निखिल शेठ खैरे दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं पुन्हा एकदा आंबेठाण चषक 2025 या सन्मानाच्या मानाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. सोमनाथ कारले तिथे बाद होऊन माघारी परततो डगआउटला विश्रांतीसाठी. नवीन फलंदाज न्यू बॅटर यश बर्गे इथे मात्र मैदानावरती दाखल होणार आहेत. एका बाजूने यश बर्गे आहेत, त्यांच्या जोडीला आपण गणेश बोराडे यांना पाहतोय. तुकाराम सावंत खेड तालुक्यातील पालुगावचे सुपुत्र आहेत. यशस्वी कॅप्टन, यशस्वी संघनायक म्हणून सातत्याने त्याचा खेळ अनेक मैदानांवरती आपण सातत्याने पाहिलेला आहे. एका कॅप्टननं सुरुवातीला दुसऱ्या कॅप्टनला बाद केलं. उलट टप्प्याचा चेंडू होता, हलक्या चेंडू घेऊन काढलाय. मिड ऑन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचेल, क्षेत्ररक्षक तैनात.
चांगलं कलेक्शन आपण पाहिलंय. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु धाव येणार नाहीये. 0 धावा धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 0 जन्मलो 0 वाढलो 0 करून मंथन 0 पुढे एक येता एकाचे होईल सार्थक. 0 सुरुवात करावी लागेल. या बाईचा चेंडू फटका देखील मात्र घेऊन काढला. गॅप मधनं चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या अगदी जवळ पायांच्या साग्यानं चेंडूचं कलेक्शन झालेलं आहे. चेंडूला फील्ड केलंय चांगल्या पद्धतीने. विनायक केदारी आहेत तिकडे. चेंडूचं कलेक्शन झाल्यानंतर दरम्यान त्या चेंडूवरती 3 धावा तोपर्यंत पळून पूर्ण केलेल्या आहेत. कलेक्शन झालं उशिरानं. थ्रो येईपर्यंत तिकडे 3 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. म्हणजे अकाउंट खातं इथे ओपन झालेलं आहे. 3 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये ऑफिशियली पंच असतील. टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. सर्व आयोजक संयोजक सर्व बक्षीस दाते सर्वांचा आम्ही मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत देखील करतो. आभार व्यक्त करतो. सुंदर फटकाय. चेंडू जाऊन पोहोचेल लॉंग लेग फाईन लेगला. सीमा रेषा पार येतोय चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. चौकार इथे आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये वाढले. धावफलकावरती धावा 7 धावा. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका देखील मात्र घेऊन काढलाय चांगल्या पद्धतीने. दरबाद चेंडूवरती तिथे एक सिंगल जी मात्र पळून पूर्ण केलेली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वाढला. धावफलकावरती धावा 8 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी काळूस नगरीचे उद्योगपती दत्ताभाऊ आरगडे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. 8 धावा धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे. स्विच हिटचा फटका यश वर्गेच्या बाटमधनं चेंडू जाऊन पोहोचेल बॅकवर्ड पॉइंटला. दरम्यान तिकडे जर पाहिलं तर कलेक्शन झालेलं आहे. उशिरानं झालं कलेक्शन परंतु 2 धावा तोपर्यंत पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 10 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं. आंबेठाण चषकाला आपण इथे मात्र पाहतोय. दिवस क्रमांक 2 आहे. तालुक्यातील लखपती स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सद्यस्थितीला चर्चा आहे. 4ही क्रमांकांसाठी आकर्षक टू व्हीलर बाईक. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील टू व्हीलर बाईक आहे. अनेकांनी सौजन्य केलंय. अनेकांनी या स्पर्धेला हातभार लावलेला आहे. सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. धावफलकावरती 10 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे पहिलं देखील मात्र मैदानावरती संपलंय. तुकाराम सावंत यांचं. षटक क्रमांक 2 करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती येत आहेत विनायक केदारी. युवा गोलंदाज युवा टॅलेंट आहे पालूचं. षटक क्रमांक 2 मध्ये आपण विनायक केदारी यांना पाहणार आहोत. समोरनं बॅटर आहेत तयार गणेश बोराडे. त्यांच्या जोडीला आपण यश बर्गे यांना देखील मात्र पाहतोय. अक्रॉस दी बॅट फटका देखील मात्र खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क झाला नाही. चांगला चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. डॉट बॉल असेल. धावफलकावरती धावा स्थिर 10 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक इथे मैदानावरती जे दुसरं मार्गस्थ आहे. आंबेठाण चषक 2025. यावेळेचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख होता. क्लाउड अपील केलंय. पंच अनुभवी आहेत. चर्चा करतील त्यानंतर निर्णय येईल. या ठिकाणी प्रकाशजी मर्गज यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचं देखील पुन्हा एकदा आंबेठाण चषकामध्ये आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. अनेक सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आगमन आहे. सर्वांचं आंबेठाण चषकामध्ये आम्ही स्वागत करतो. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय येतोय. नक्कीच चेंडू एज लागल्यानंतर त्या अगोदर टप्पा घेतलाय की नाही ते मात्र आता चेक केलं जाईल. तिसरे पंच बिझी होत आहेत.
म्हणजे बॅटला चेंडू लागल्यानंतर त्यानंतर चेंडूने टप्पा घेतला आहे की नाही हे आता चेक केलं जात आहे. तिसरे पंच तिथे मात्र बिझी होत आहेत. 10 धावा धावलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरे पंच तिथे बिझी आहेत. चेक केलं जाईल. नक्कीच योग्य तो निर्णय योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत येणार आहे. टेनिस cricket.in माध्यमातून संपूर्ण स्पर्धा इथे लाईव्ह कव्हरेज केली जाते. सर्व टीम चांगल्या पद्धतीने कामकाज करते. त्यांच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देईल, आभार व्यक्त करेल. सन्माननीय सत्यवान शेठ पवले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आंबेडकर चषक 2025 ला आपण इथे पाहतोय. सामना क्रमांक 2 आहे. तिसरे पंच बिझी आहेत. लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या आधारे चेक केलं जाईल. बॅटला एज तर लागलेले आहे, परंतु त्यानंतर झेल घेण्याच्या अगोदर चेंडूनं टप्पा घेतला आहे की नाही ते मात्र इथे चेक केलं जाते. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट. बॅटला एज लागली, त्यानंतर खेळपट्टीवरती चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडू मात्र तिथे कॅरी झालाय. नॉट आउटचा तिथे डिसिजन आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा धावफलकावरती धावा 10 धावा धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय दीपक पिळगावकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यांच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देईल, त्यांचा आभार व्यक्त करेल. चांगलं असं कामकाज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण विनायक केदारी यांना देखील मात्र पाहतोय. समोरचा पुन्हा एकदा गणेश बोराडे असतील तयार. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळायचा होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानावरती पाहिलाय. डॉट बॉल असेल. धबलक्यावरती धाबा स्थिर 10 धाबा धबलक्यावरती. काही सुंदर गोलंदाजी विनायक केदारी इथे मात्र मैदानाच्या मध्ये करतोय. यावेळीचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख होता. अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजीचा नजराना इथे मात्र पाहायला भेटतोय विनायक यांच्या माध्यमातून. लागोपाठचे 4 चेंडू इथे मात्र निर्धाव आलेले आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा आहेत. षटक क्रमांक 2 देखील इथे मैदानावरती वारीगस्त आहे. सन्मानाची मानाची स्पर्धा आहे. सामना क्रमांक 2 आहे. दिवस क्रमांक देखील 2 पाहतोय आपण आंबेडकर चषकाचा. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच बॅकवर्टला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत वाईड प्लस तिथे चौकार येतोय. 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौका. घेईल त्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये.
आताच्या 5 धावा तिथे धावफलक पुन्हा एकदा वाढलेला आहे. पुन्हा एकदा गणेश तयार. स्विच हिट, फटका प्रतिम, A1 क्वालिटीचा ब्रँडेड आंबेठाण चषकाचा हा षटकार. चौकार 4 धावा. मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. षटकार नसून आताचा चौकार असणार आहे. धावफलक देखील मात्र तिथे वाढेल. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा तब्बल 19 धावाच्या मात्र धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावाच्या मात्र धावफलकावरती. परंतु सुंदर फटका होता या अगोदरचा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेत चेंडू गलीमधनं बॅकवर्डला ट्रॅव्हल होतोय. सूरज आणि तुकाराम आहेत तिकडे, चेंडूचं कलेक्शन करतील. चेंडूचं कलेक्शन झालेलं आहे. दरम्यान तिथे त्या चेंडूवरती त्या बॉलवरती एक सिंगल आली. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती तिथे संपलं जाईल. दुसरं 2 षटकं संपली एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिंदेगाव 11 हा संघ जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक इथे जर आपण पाहिलं तर मैदानावरती जे दुसरं देखील संपलेलं आहे. काल देखील दिवसभरामध्ये खेड तालुक्यातील 8 मातब्बर संघांना पाहिलं. कालच्या दिवसभरामधनं 6 संघ पराभूत झालेत. 2 संघांची क्वार्टर फायनल बाकी आहे, ती आपण शेवटच्या दिवशी घेणार आहोत. परंतु तिथे जर आपण पाहिलं तर सर्व संघ काल मातब्बर होते एकमेकांना. सर्व संघांनी धूळ चारली. 2 संघादरम्यान जी क्वार्टर फायनल बाकी आहे ती शेवटच्या दिवशी आपण घेणार आहोत. आज देखील नवीन 8 संघांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय या मैदानावरती. दिवस क्रमांक आजचा दुसरा आहे. सामना क्रमांक 2 मॅच नंबर 2 ला आपण पाहतोय. पुन्हा एकदा तुकाराम सावंत आलेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका देखील मात्र घेऊन काढलाय चांगल्या पद्धतीने. चेंडू मात्र तिकडे जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. गॅप मधनं आंबेठाण चषकाचा हा ब्रँडेड चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. सुंदर फटका देखील मात्र आपण पाहिला. तुकाराम सावंत वरती तिथे आक्रमण चढवलेलं आहे. नक्कीच तिथे चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं. धावफलकावरती धावा 24 धावा धावफलकावरती आहेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्ग असतंय. कॅप्टन तुकाराम सावंत इथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती धावतोय. समोरनं बॅटर पुन्हा एकदा गणेश. यावेळेचा चेंडू बॅटवरती घेतलाय. फटका तर खेळलाय. चेंडू मात्र तिकडे डीप हिट विकेटला. काय सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. हवेमध्ये उडी घेतली. उडी मारून चेंडूला अडवलं. चेंडूचं कलेक्शन सुंदर झालेलं आहे. तोपर्यंत 2 धावा देखील मात्र बलून पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावा येतील स्कोअर कार्ड वरती. त्या धावा ऍड होतील धावफलकावरती. धावा 16 धावा 26 धावाच्या मात्र धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू इथे मात्र मैदानावरती नक्कीच सुरेख आहे. नक्कीच जर पाहिलं तर तिकडे अधिकचा संपर्क बॅट आणि बॉलचा पाहायला भेटला नाही. आंबेठाण चषकाला इथे मात्र आपण पाहतोय. सामना क्रमांक 2 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू इथे काय तर बॅटची कडा. यष्टीरक्षक नितीन तात्या वाडेकर टिपतील. झेल विकेटचं होईल. तिथे मात्र मैदानाच्या मध्ये पतन. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. झेल देखील मात्र तिथे टिपलेला आहे. नक्कीच जर तिथे आपण पाहिलं तर फलंदाज देखील बाद होऊन माघारी परततोय. आणि आता नवीन फलंदाज न्यू बॅटर तिथे मारुती देखील मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होणार आहेत. गणेश बोराडे बाद झाल्यानंतर त्यांचेच बंधू तिथे मारुती देखील तिथे मात्र मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. एकाच संघामध्ये आपण 2 बंधूंना पाहतोय. इकडे तुकाराम सावंत शिवाजी सावंत आहेत. दुसरीकडनं आपण गणेश बोराडे मारुती बोराडे यांना पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मात्र आपण मार्क वास्टिवा या जोडीला पाहिलं.
अलीकडे आपण हार्दिक पांड्या कुणाल पांडे ह्या जोडीला देखील मात्र पाहतो. यावेळेचा चेंडू लोवर होता, फटका तर केलाय, चेंडू मात्र तिथे हवेत झेल, तिथे मात्र टिपलाय, विकेट येतीये, फलंदाज तिथे मात्र बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धावा जर तिथे आपण पाहिल्या तर तब्बल इथे मात्र धावा आहेत. फलंदाज बाद झाल्यानंतर धावफलक स्थिर आहे. 26 या अंकावरती 3 फलंदाज तिथे बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. भूषण वाटेकरला इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भूषण वाटेकर त्यांच्या जोडीला आपण यश बर्गे या खेळाडूला देखील मात्र पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला वेळ वाचवा, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. टाइम इज मनी. वेळेपेक्षा अनमोल गोष्ट दुसरी कुठलीच नाही. तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता परंतु वेळेला कधीच विकत घेऊ शकत नाही. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे कारण दिवसभरामध्ये भरपूर सामने आपल्याला इथे कंप्लीट करायचे आहेत. 26 धावाच्या मात्र धावफलकावरती यावेळेचा चेंडू तिथे पुन्हा बॅटची कडा, यष्टीरक्षक टिपतील झेल, विकेट्स होईल तिथे मात्र पठ्ठ्याने घेतली क्लब यांची बळीची टाळी. बरोबरीनं स्पर्धेतली विकेट हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट होतीये. विनायक केदारी इथे मात्र दुसरं षटक करत होता. त्यानंतर तिथे तुकाराम आला होता. तुकारामने काही जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याच बरोबरीनं तिथे विकेट हॅट्रिक देखील तुकाराम सावंत यांनी कंप्लीट केलेली आहे. या विकेट हॅट्रिकसाठी मैसूर किंग आणि या फायनल सम्राट रामदास शेठ पडवळ साहेबांच्या वतीने या ठिकाणी 2000 रुपये होते. या ठिकाणी सामना संपल्यानंतर या ठिकाणी आपण ते प्राइज तुकाराम यांना देणार आहोत. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धाबा जर इथे आपण पाहिल्या तर तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावाच्या मात्र धावफलकावरती. सन्माननीय किरणजी सावंत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रसिद्ध बैलगाडा मालक, त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. 3 चेंडू वरती तिथे 3 फलंदाज देखील मात्र बाद केलेले आहेत. तुकाराम सावंत यांनी टी फॉर टॅग, काही सुंदर गोलंदाजी तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती इथे मात्र तयार असेल. विनायक केदारी यांना देखील मात्र आपण गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. फलंदाज देखील मात्र नवीन मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूने आकाश पावके, त्यांच्या जोडीला यश बर्गे यांना देखील मात्र आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा 26 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे मैदानावरती आपण पाहतोय जे मात्र इथे आता 4थं मार्गस्थ होईल. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा फटका देखील मात्र घेऊन काढलाय चांगल्या पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे एक सिंगल जी मात्र पलून पूर्ण केली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा तिथे 27 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक केलं तुकाराम यांनी. दुसऱ्या षटकामध्ये आपण विनायक यांना पाहिलं. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा तुकाराम आले. त्यांनी सुंदर गोलंदाजी केली. 3 चेंडूवरती 3 फलंदाज या आधीच्या षटकामध्ये तुकाराम यांनी बाद केलेले आहेत. षटक क्रमांक इथे 4थं मार्गस्थ आहे. एका बाजूने आकाश पावके, त्यांच्या जोडीला इथे मात्र आपण यश बर्गे यांना देखील मात्र मैदानावरती बांधोय. समोरनं इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज विनायक केदारी तयार. यावेळेचा चेंडू बॅटवरती घेतलाय. फटका चांगल्या पद्धतीने घेऊन काढलाय. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल लॉंगॉनला. तुकाराम यांच्या हातामध्ये. थाबा देखील मात्र तिकडे येत आहेत. आकडे देखील मात्र चेंज होत आहेत. आकडे बदलणारा खेळ मित्रांनो हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल या क्रिकेट खेळामध्ये सांगता येत नाही. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती देखील एक सिंगल आली. धावफलकाला ह्या धाबा पुढे घेऊन जातील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर केलाय. चेंडू मात्र जाऊन पोहोचेल कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती.
परंतु पोहोचलाय चेंडूपर्यंत. चेंडूचं कलेक्शन उशिरानं झालं तोपर्यंत तिकडे 2 धावा ज्या मात्र पलून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिंदेगाव 11 संघाचे संघमालक सन्माननीय उद्योजक अंकुशभाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून मनपूर्वक स्वागत. अंकुशभाऊंना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि इथे स्थानापन्न व्हा. 30 धाबाच्या मात्र धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅक फुटला जात फटका खेळायचा होता. फटका फसलाय इनसाइड एज. पुन्हा एकदा विकेट. यश बर्गे होत आहेत ह्या चेंडूवरती बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट देखील मात्र आलेली आहे. फलंदाज देखील मात्र बाद होऊन माघारी परत आहेत. आता नवीन फलंदाज न्यू बॅटर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सोमा यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत मायकल शेठ मांडेकर. त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही करतो या आंबेठाण चषकामध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष असं स्वागत. सोमा टेमगिरे आणि आकाश पावके या जोडीला इथे मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. 2 ताकदवर दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतो. एका बाजूने कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट क्लब त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर दुसरा मातब्बर संघ आहे कावरामांना मेंढे अंकुश शेठ गायकवाड तानाजी शेठ पानमन स्पोर्ट क्लब शिंदेगाव 11 या संघाला देखील मात्र इथे आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच, महत्वपूर्ण सामना. सामना क्रमांक 2. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. जालं विणलं जात आहे. जालं तोडून फोडून काढण्याचं काम रन मशीन म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे सोमा टेमगिरेला हे कामकाज मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. एका बाजूने सोमा, त्यांच्या जोडीला आकाश पावके, समोरचा गोलंदाज विनायक केदारी आहेत. चला वेळ वाचवा, स्पीडअप करणं मित्रांनो फार गरजेचं आहे. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती इथे 4थं मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने पेश केलाय. नक्कीच तिथे जर आपण पाहिलं तर कुठलीही धाव ह्या चेंडूवरती नसेल. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानावरती पाहिलाय. धावफलकावरती धावा तब्बल 30 धावाच्या मात्र धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका देखील मात्र खेळून काढलाय. बॅटची काढा घेत चेंडू मात्र तिकडे बॅकवर्डला ट्रॅव्हल झालाय. कलेक्शन सुंदर. दरम्यान त्या चेंडूवरती फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. यानंतर सामना क्रमांक 3 असेल. गोंधळजा 11 साबरदरी त्यांच्या विरोधामध्ये कैलासवासी गणपत भाऊ काळे स्पोर्ट क्लब सांगुर्डी. दोन्ही संघ यानंतर तुम्ही तयार राहायचंय. ब्रेकमध्ये आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती. सुरुवातीला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय शिंदेगाव 11 हा संघ. चौथं षटक संपल्यानंतर षटक क्रमांक 5 करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत. प्रतीक जाधव यांना आपण इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. अनावले पालू या संघाला आपण पाहतोय. ग्रामीण भागातील खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील हा संघ आहे. अनेक युवा खेळाडूंना घेऊन संघाची बांधणी आज पूर्ण झालेली आहे. चांगल्या खेळाडूंसह आज संघाला आपण इथे पाहतोय. यावेळेचा चेंडू इथे मात्र नक्कीच चांगला आहे. अप्रतिम चेंडू इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. या ठिकाणी मैत्री 11 मुंबई यांच्या वतीने या आंबेठाण चषकाला खऱ्या अर्थानं शुभेच्छा आलेल्या आहेत. जो संघ क्षेत्ररक्षण करतोय त्या संघामध्ये सोमनाथ कुडेकर नावाचा एक खेळाडू आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला देखील या ठिकाणी त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि आयोजकांच्या वतीने देखील आंबेठाण चषकामध्ये आंबेठाण चषकाकडनं त्याला शुभेच्छा असतील. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका अप्रतिम
इथे चौकार आलाय 4 धावा. मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. मात्र तिथे चेंज होत आहेत. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंज झालं. पुढील अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 35 धावाच्या मात्र धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक इथे मैदानावरती आपण पाहतोय, जे मात्र 5वं मार्गस्थ आहे. प्रत्येक यांना आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोरनं स्ट्राईक एंडवरती फलंदाज तयार. रन मशीन मधून ज्या खेळाडूची ओळख शिंदेगाव 11 या संघासाठी सातत्याने झालेली आहे. शिंदेगाव टीमसाठी ज्यांना अप्रतिम पद्धतीने अनेक काळ क्रिकेट केलेलं आहे, तोच फलंदाज इथे सोमा टेमगिरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून कामकाज पाहतोय. फटका देखील मात्र खेळलाय. दरम्यान 1 धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि पाहता पाहता तिकडे 2 धावा देखील मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात. एक नव्हे तर तिथे 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलेलं आहे. धावफलकावरती धावा तब्बल 37 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे मैदानावरती मार्गस्थ आहे. 5वं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रतीक असेल तयार. गोलंदाजी करतोय अप्रतिम. वा, फटका अप्रतिम. स्लॉट मध्ये चेंडू आलाय. चेंडूला पाठवलंय तिकडे प्लॉट मध्ये. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. आंबेठाण चषकाचा येतोय हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. तिथे मात्र फटका अप्रतिम पद्धतीने तिथे सजवलेला आहे. फटका आलाय. धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाढलेलं आहे. 6 या अंकानं 43 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 43 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे मैदानावरतीचे 5वं मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बॅटर तयार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तुकाराम सावंत डाऊन दी बॉल. झेल झालाय. विकेट येते. फलंदाज सोमा टेमगिरे होतो या चेंडूवरती बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट आलेली आहे. सोमा देखील मात्र बाद होऊन माघारी परत आहेत त्यांची जागा घेण्यासाठी. प्रथमेश इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. एका बाजूनं प्रथमेश यांच्या जोडीला आपण मैदानावरती पाहतोय आकाश पावके यांना. धावफलकावरती धावा आहेत तिथे मात्र 43 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. आंबेठाण चषक 2025 ला देखील मात्र आपण याच आंबेठाणच्या मैदानावरती पाहतोय. सुंदर असं मैदान, आकर्षक खेळपट्टी, प्रेक्षक राजाची प्रार्थनीय उपस्थिती, आयोजन सुंदर, नियोजन काटा, या सर्वांसहित तिथे मात्र आपण आंबेठाण चषक 2025 ला इथे पाहतोय. षटक क्रमांक इथे मैदानावरती 5वं मार्गस्थ आहे. प्रतीक जाधव या गोलंदाजाला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. यावेळेचा चेंडू फटका देखील मात्र खेळलाय. चेंडू मात्र तिथे असेल हवेत. झेल तिथे मात्र झालाय. झेल टिपलाय. विकेट येते. फलंदाज प्रथमेश होतोय या चेंडूवरती बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. विकेट येते. फलंदाज देखील मात्र तिकडे प्रथमेश बाद होऊन माघारी परततोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर उमेश मरगज तिथे मात्र मैदानावरती आता दाखल होत आहेत. करंजविरे गावाला बिलॉंग करतात. आकाश पावके देखील करंजविरे गावाला बिलॉंग करत आज आंबेठाण पर्यंतचा प्रवास त्यांनी केलेला आहे. याच मैदानावरती त्यांना आपण शिंदेगाव 11 या संघासाठी खेळताना पाहतोय. दोन्ही फलंदाजांना काहीतरी करामत करून दाखवावी लागणार आहे आज. 43 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत.
43 धाबा धावफलकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ इथे मात्र संपलेला आहे. षटक क्रमांक 6 करण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत. प्रतीक कुडेकर यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. सन्माननीय स्वप्नील भाऊ केदारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक या आंबेठाण चषकामध्ये सहर्षाचं स्वागत करतो. डेथ होर स्लॉग होरला देखील मात्र इथे सुरुवात होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक कुडेकर असेल तयार. समोरनं बॅटर पुन्हा एकदा आकाश बावके. यावेळेचा चेंडू फुल टॉस आहे. फटका देखील मात्र घेऊन काढलाय. चेंडू मात्र निघून जाईल टिमिट विकेटला. कलेक्शन थोडंसं खराब झालंय. चेंडू मात्र तिकडे पुन्हा एकदा अडवला जाईल. बॅकअप चेंडूला चांगल्या पद्धतीने दिलाय. सन्माननीय दादाभाऊजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत. कलेक्शन सुंदर झालं परंतु ते उशिरानं झालं. तोपर्यंत 2 धाबा ज्या मात्र बलून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धावा 45 धाबा धावफलकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू खोलवट टप्प्याचा होता. फटका देखील मात्र घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूचं कलेक्शन सुंदर पद्धतीने केलं. तोपर्यंत तिकडे धावा देखील येत आहेत. धावांसाठी केली जाणारी धावा धाव म्हणजे मित्रांनो हे क्रिकेट आहे. आत्ताच्या पुन्हा 2 धावा 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढलं. धावफलकावरती धावा 47 धावा धावफलकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 इथे मार्गस्थ आहे. या ठिकाणी सन्माननीय उद्योजक योगेश भाऊ चव्हाण या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 7 गडी बाद 47 धावा. षटक क्रमांक इथे मैदानावरती 6 मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू खोलवट टप्प्याचा होता. फटका देखील मात्र घेऊन काढलाय चांगल्या पद्धतीने. दरम्यान त्या चेंडूवरती तिथे सुंदर कलेक्शन पाहायला भेटलं प्रतीक जाधव यांचं लॉंग ऑन मध्ये. दरम्यान एकच धाव येते. 48 धावा धावफलकावरती आहेत 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. महत्वपूर्ण मॅच महत्वपूर्ण सामना आहे. डो ऑर डायचा सामना आहे. नक्कीच करूया मरोची मॅच आपण मैदानावरती पाहतोय. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता. फटका तर घेऊन काढलाय. चेंडू जाऊन पोहोचेल समोरच्या बाजूला लॉंग ऑन झोन मध्ये. कलेक्शन सुंदर. पुन्हा एकदा एकच धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा वाढलंय. धावफलकावरती धावा 49 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 49 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू फटका तर खेळलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. आकाश पावकेच्या बॅटमधनं येतोय हा आंबेठाण चषकाचा चौकार. पाहुणे काही सुंदर फटका देखील मात्र आपण मैदानाच्या मध्ये पाहिलाय. तिकडे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलेलं आहे. धावफलकावरती धावा 53 धावा धावफलकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक इथे 6 मार्गस्थ आहे. काहीसे चेंडू अजून या षटकामधील शिल्लक आहेत बाकी आहेत. क्लीन बोल्ड हो गई गलती हो गई भूल. दांडी दांडी गुल. फलंदाज इथे आकाश पावके होतोय. त्रिफलावाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. सहावं षटक देखील मात्र मैदानावरती संपले. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आली. पहिली इनिंग संपलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कावरावांना मिंडे, अंकुश शेठ गायकवाड, तानाजी शेठ पानमन, भैरवनाथ क्रिकेट क्लब शिंदेगाव या संघाने बनवल्या 53 धावा आणि विजयासाठी कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट क्लब अनावय पालू या संघाला धावा बनवाव्या लागतील 54 धावा. या ठिकाणी अर्जुनजी कुडेकरांचे या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत. चला पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी ब्रेकमध्ये आपण संपन्न करणार आहोत. एका बाजूने गोंधळजाई 11 साबरदरी त्यांच्या वर्धामध्ये कैलासवासी गणपत भाऊ काळे स्पोर्ट क्लब सांगुर्डी दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूने कॅप्टन समीर धुमाळ, दुसऱ्या बाजूने कॅप्टन माऊली भाऊ काळे. या पटकन आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला सोमनाथ कार्ले अँड कंपनी एका लाईनअप मध्ये तुम्ही खेळपट्टीचा ताबा घ्या. तुकाराम सावंत अँड कंपनी तुमचे सलामीचे 2 बॅटर. तुम्ही लगेच त्वरित
इथे मात्र खेळपट्टीवरती पाठवा. आंबेठाण चषक 2025 ला आपण इथे पाहतोय. आंबेठाण आयोजित आंबेठाण चषक 2025 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, ग्रामस्थांचे व सर्व देणगीदारांचे मनापासून स्वागत करत आहे. हम वोट काय सांगाल? आयोजन हे खूपच चांगल्या पद्धतीचं आहे आणि ग्राउंड पण पाहिलं गेलं तर खूप चांगलं आहे. थँक्यू दोन्ही टीम. यानंतर तुम्हाला शुभेच्छा. सांगोडी संघाने इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय बॅटिंगसाठी. सावरदर या संघाला आमंत्रित केलेलं आहे. दोन्हीही संघ तुम्हाला यानंतर शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. सामना क्रमांक 2 एका बाजूने कैलासभाऊ नेखाडे स्पोर्ट क्लब अनावले पालू त्यांच्या विरोधामध्ये आपण शिंदेगाव 11 या संघाला पाहतोय. सुरुवातीला 53 बनवल्यात, 54 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील किंवा कशा प्रकारे रोखल्या जातील याचं सविस्तर वृत्त ऐकण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षमधनं आपण ऐकूयात खेड तालुक्यातील वाडागावचे सुपुत्र समालोचक मित्र उत्तमजी सावंत यांना. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. पाच धावा धावपल होत आहेत. त्यानंतर एक मोठा फटका देखील आपण पाहिला तर येतोय. चेंडू मात्र पहिल्या षटकात एक चौकार आपण पाहिला तर आणखीन एक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू असताना 9 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 33 चेंडू आणि 45 धावांचा पाठलाग इथे आपण पाहिलं तर करायचं आहे. टार्गेट इतकं मोठं नाही. टार्गेट सुरू आपण पाहिलं तर या खेळपट्टीवरती या मैदानात एक समाधानपूर्वक धावसंख्या असं म्हणायला काय हरकत नाही. फायटिंग करणारा स्कोर कार्ड आपण पाहिलं तर इथे बनवलाय. 54 धावांचा पाठलाग करायचा. 36 चेंडूंना सामोरं जायचे. कैलासभाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू हा संघ आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय गौरव मिंडे, अंकुश शेठ गायकवाड आणि तानाई शेठ पांडमन यांच्या मालकीचा सिंदेगाव संघ आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एक तोडफोड बॅटिंग आपण पाहतोय. सोमनाथ कार्ल्याच्या अगेन तुकाराम सावंत या डावात खेळतोय. 2 खणखणीत चौकार. पाहूया हा मारला चौका. आपण पाहतोय इन ऍक्शन. समोर खेळलाय सरळ बॅटनं टीप लॉंग ऑफ सीमारेषा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. खणखणीत दणदणीत आंबेठाण चषक 2025 चा षटकार चेरन. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. फलंदाजीचा झंझावत इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावपल होत आहेत. 30 चेंडू 35 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी आहेत. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक ताबडतोब बॅटिंग आपण पाहतोय. एक ताबडतोब फलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. अगदी होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करणारी फलंदाजी ते देखील आपण इथे मैदानात पाहतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे. या खेळात आपण पाहिलं तर सातत्यानं आपण पाहिलं तर चढण उतार आपण पाहतो. संघर्ष आपण पाहत असतो आणि आज अखेर क्षेत्ररक्षण करणारा संघ तो इथे आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. विजय खंडागळे P1चं षटक सोमनाथ कार्ले कॅप्टनचं होतं. P2चं षटक करण्यासाठी गोलंदाज विजय खंडागळे आपण पाहतोय. 30 चेंडू 35 धावांचा करायचा पाठलाग. अकुट टप्प्याचा चेंडू होता. टप्प्यात आलं की कार्यक्रम आणि चेंडू मात्र पाठवलाय टिप मिड विकेट सीमारेषा पार. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाला. मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय दणदणीत खणखणीत तोफेचा गोळा सिक्सर. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. 25 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रतीकच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहतोय. वन्स अगेन शफल झालाय. स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला हात लागलाय. फील्ड केला जाईल. बॅकअप करतोय तोपर्यंत काही धावा येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पळून पूर्ण केला जात आहेत. 3 धावा. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल होती 28 धावा. 8 चेंडू 28 चेंडू आणि 26 धावांची इथे आपण पाहिलं तर विजयासाठी गरज आहे.
क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ तुम्हाला बरोबर काही शिकवतो. फटका खेळला मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट क्षेत्ररक्षक सेल टिपतोय आणि पहिला विकेटचं होतोय पतन. पहिला बॅटर होईल बाद. संघाचा संघनायक तुकाराम सावंत सेल बाद. बॅक टू द पविलियन, आउट. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपले. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरुवात बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानात दाखल होत आहेत. 28 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलं आहे. दुसरं षटक सुरू आहे. 27 चेंडू आणि 26 धावा मात्र विजयासाठी बनवायच्या. खेळापेक्षा मजा कशात नाही. खेळ नसलं तर करमत नाही. कष्ट जरी खूप असले परंतु मेहनतीला कोणी कंटाळत नाही. आणि क्रिकेट या खेळात आपण पाहिलं तर सातत्यानं सर्वजण रमले जातात. हा क्रिकेटचा खेळ आहे. सांगोडी संघ आपला निर्णय कळवा. 28, 27 चेंडू 26 ची गरज. स्वर्गीय कैलासवासी गणपतभाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी आपला निर्णय कळवा. पहिला चेंडू होता, चपरक लगावी. या प्रकारचा फटका आपण पाहतो. बॅटर खेळत आहे टिप कव्हर सीमा पार. धावा मिळतात 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलकोती बनवलं जात आहे. 32 रन, एक गडी बाद 32. 26 चेंडू 22 ची गरज. यावेळेचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हरला अडवत आहे क्षेत्ररक्षक सोमनाथ कारले. तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड वरती बनवला जात आहेत. एक गडी बाद 33. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे. 25 चेंडू 21 धावांची गरज. एक चेंडू बाकी आहे. षटकार 3 धावा, विकेट, चौकार, सिंगल. पहिला डॉट आहे. ओके. स्कोरर आपण पाहिलं तर दुरुस्त करतील. 33 धावा धावफलक होत आहेत. 2 षटक आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर विजयासाठी. एक डॉट बॉल देखील आपण पाहिले तर तो एक निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिले तर टाकला. ते कमबॅक आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, विकी केली चाल. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आकाश पावके गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. सलगचे 2 निर्धाव चेंडू, सलगचे 2 डॉट बॉल तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. 22 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न करावा लागतील. दोन्ही संघांना जिंकणं फार महत्वाचं आहे. टुवाडायची मॅच. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटच्या अतील कडा घेऊन विकेट किपर अडवत आहेत. तोपर्यंत एक डॉट बॉल. सलग लागोपाठ बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू येत आहेत. आकाश पावकेची गोलंदाजी आपण पाहतोय. 21 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 21 धावा. आंबेठाण चषक 2025 आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. वेगाने टाकला चेंडू होता. वेगावरती स्वार होतोय. एक डॉट बॉल अजून एक आपण पाहतोय. सलगचे 4 डॉट बॉल, सलगचे 4 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चाकण मार्केट यार्डचे प्रसिद्ध अडतदार फक्कड शेठ साळुंके यांचे शुभागमन, त्यांचे स्वागत आहे. 33 धावा धावफलक होत आहेत. एक कडी बाद. स्लोअर 1 चेंडू होता. किती परिवर्तन केले व्हेरिएशन गोलंदाजीतून इथे आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलग 5 डॉट बॉल आलेत. या स्पर्धेत आतापर्यंत निर्धाव षटक पाहायला मिळणार आहे. हे पहिलं निर्धाव षटक ठरेल का ते देखील आपल्याला पाहायचे. विकेट हॅट्रिक आपण पाहिली. सलग 3 षटकार आले, सलग 3 चौकार आले. मिडन ओव्हर असेल का, परंतु फटका खेळलाय टीप लॉंग ऑन. चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. टोले चंग प्रहार. नुसता धूम धडाका दिला बॅटने. जबरदस्त तडाका. षटकार.
हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. संख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होती, धावपल कोती इथे आपण पाहिलं तर आकडे बदलत आहे. धावपल कोती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्यात. इथे प्रथम धावांचा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड आपण पाहिले तर इथे बनवले 39 धावा, 1 गडी बाद, 18 चेंडू आणि बनवायच्या 15 धावा. गणपतभाऊ काळे स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी संघ आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सांगोडी संघानं बॅटिंगसाठी गोंधळचा 11 सावरदरी संघाला आमंत्रित केले. यानंतर दोन्ही टीम आपण तयार राहा. डगआउट मधून लगेच आपण मैदानाचा ताबा घेणार आहोत. त्यानंतर पुढील मॅच देखील आपण लगेच सुरू करणार आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना तो यानंतर आपण पाहणार आहोत. आंबेठाण चषक 2025 आजचा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 3 यानंतर आपण पाहणार आहोत. फटका खेळलाय प्रतीकच्या बॅट मधून, एक टप्पा घेत उसळणारा चेंडू मात्र चाईल सीमा रेषा पार. आंबेठाण चषक 2025चा कणकणीत दणदणीत चौकार. हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. किरण शेठ देशमुख मांडवरांचं स्वागत आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता, मिड विकेटला पुल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात सेल तिथे मात्र सुटलाय. चुका करतोय क्षेत्ररक्षक गणेश बोराडे. तोपर्यंत काही धावा येत आहेत. यश बर्गेल आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना. टोपलक पुढे चाल 2च्या मदतीनं 45. षटक क्रमांक 4, 16 चेंडू, 9 धावांची गरज. टप्पा पडतोय, चेंडू विकेट किपरच्या हातात आपण पाहिलं तर विसवला. तो एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय. पहिला चेंडू ती चौकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक डॉट बॉल. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 9 धावा. प्रयत्न सुरू आहे. फटका मात्र खेळला, एक मोठा प्रहार. चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषा पार. तो चंद्रबाना बाद. बॉलला पाठवलंय ढगात. 6 रन, षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. एक जबरदस्त बॅटिंग प्रतीककडनं आपण पाहतोय. 9 चेंडू केला, 26 धावा बनवल्यात. साथीदार बॅटर बॅटिंग करतायत. 8 चेंडू, 11 धावा. संघाचं अर्धशतक, 1 गडी बाद, 51. 14 चेंडू आणि 3 धावांची गरज. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. आज प्रतीक कठीण परिस्थिती इथे हाताळतो आणि एक जबरदस्त बॅटिंग त्यानं इथे मैदानी केलेलं आहे. स्लोअर 1 चेंडू होता, टीप मिड विकेटला, एक टप्पा घेत सामना संपवलाय आणि सामना मात्र जिंकलाय. कैलास भाऊ निकाडे स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू हा संघ आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये होतोय विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. तुकाराम सावंत या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी बनतोय. 5 चेंडू, 14 धावा, 2 चौकार, 1 षटकार. तर विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला गोलंदाज. 2 षटकार, 4 विकेट घेत आपल्या संघाच्या विजयामध्ये मोलाचा, खारीचा आणि सिंहाचा वाटा उचलणारा गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू ऑलराऊंडर तुकाराम सावंत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी मान्यवरांना विनंती करेल, आदरणीय योगेश शेठ चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ मांडेकर, अमोलदादा घाटे यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच साठी एक ट्रॉफी, टी शर्ट तो देखील आपण देतोय. तत्पूर्वी पुढील मॅच आपण सुरू करतोय. पुढील संघांना विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्या.